कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड नगर परिषद निवडणूक राडा प्रकरणात न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय। मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 7 आरोपींना महाड न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। तर याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हनुमंत जगताप यांच्यासह 5 आरोपींना 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणाबाबत महाड तालुका उपाधीक्षक पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी माहिती दिली आहे। महाड नगर परिषद निवडणूक काळात घडलेल्या राड्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 78 मधल्या 8 आरोपींना हजर केलेलं होतं, त्यांचा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। CR नंबर 179 मधले जे काल अटक झालेले होते त्या 5 आरोपींना 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली होती, त्यांना उद्या सकाळी हजर केलं जाणार आहे। आणि ज्यांना 2 दिवसांपूर्वी अटक केलेलं होतं त्या 5 जणांना न्यायालयाचा वेळ संपल्यामुळं न्यायालयानं उद्या सकाळी रेग्युलर कोर्टाच्या पुढे 10 वाजता हजर ठेवायला सांगितलेलं आहे। त्यावेळी त्यांच्या जामीनवरती निर्णय होईल। थँक्यू।